श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात की बाळा, कशीही परिस्थिती असली तरीही चांगलीच कर्म करावीत, कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारित असते. जीवा आणि मोहन नावाचे दोन तरुण मित्र होते. गावात त्यांना कोणताही कामधंदा नव्हता. आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे, त्याशिवाय लग्न करायचं नाही त्यांनी ठरवलं होतं. ठरवल्याप्रमाणे जीवा आणि मोहन शिदोरी घेऊन भल्या पहाटे शहराकडे जायला निघाले. शहरात गेल्यावर काही दिवस त्यांनी घरगडी कामं केली. हळूहळू साठवलेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू केला. सुदैवाने त्याचा व्यवसाय भरभराटीस आला. हातात पैसा खेळू लागला. बरेच सोने नाणे खरेदी केले. आता आपल्या गावी जाऊन लग्न करून सुखाने संसार करू असा विचार करून दोघेही आपल्या गावी जायला निघाले. त्यावेळी वाहतुकीची साधनं नसल्यामुळे पायीच प्रवास करावा लागे. मजला दरमजला करत भरपूर धनदौलत घेऊन ते प्रवासाला निघाले. एका नदी किनारी आले. जेवून थोडी विश्रांती घ्यावी असे त्यांनी ठरवले. जीवा हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला. मोहनने जेवणाचे डबे उघडले. त्याचवेळी मोहनच्या मनात दुष्ट विचार आला. जीवा जर पाय घसरून नदीत वाहून गेला तर त्याच्या जवळची संपत्ती ही आपल्यालाच मिळेल. गावात आपल्या एवढा श्रीमंत कोणीच नसेल. तेवढ्यात जीवा शांतपणे उपरण्याला हात पाय पुसत होता. मोहनने ताबडतोब विषारी झाडाला आणून तो जीवाच्या जेवणात मिसळला. जेवण झाल्यावर जीवाला कसे तरी होऊ लागले. थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला. मोहनने जीवाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले. जीवा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला. मोहनने त्याची धनाची थैली आपल्या गठोड्यात लपवून तो पुढे निघाला. गावात पोचल्यावर जोरजोरात रडू लागला. आपला मित्र जीवा पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून सांगू लागला. मला पण मरायचं आहे, मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू असे खोटे खोटे रडू लागला. त्याचे रडण्याचे नाटक इतके खरे वाटले की कोणालाही त्याच्यावर संशयच आला नाही. सर्व काही शांत झाल्यावर मोहनने मोठे घर बांधले, लग्न केले. गाडी माणसे दारात राबू लागली. पुढे तो सावकारी करू लागला. वर्ष लोटले. मोहनच्या घरी सुंदर बाळ जन्माला आले. एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाचे गोड कौतुक होऊ लागले. बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर एकाएकी आजारी पडला. डॉक्टर, वैद्य, हकीम त्याच्यावर इलाज करू लागले, पण बाळाचा आजार काही बरा होईना. महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधारेना. कमावलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला, पण आजार बरा होण्याचे चिन्ह काही दिसेना. एका गावात फार मोठे सिद्ध पुरुष आले होते. ते त्रिकाळज्ञानी होते. त्यांच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून मोहन बाळाला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेला. सिद्ध पुरुषाला आपली व्यथा सांगितली. थोडा वेळ ध्यानस्थ होत ते म्हणाले, आतापर्यंत मुद्दल वसूल झाली, परंतु व्याज अजूनही बाकी आहे. ते फिटलं की मग बाळाला बरं वाटेल. मोहनला म्हणाला, महाराज मी नाही समजलो. सिद्ध पुरुष म्हणाले, अरे हा तुझा मुलगा नसून तुझा जिवलग मित्र जीवा आहे. त्याला कपटाने मारून त्याची संपत्ती तू हडप केलीस. ती व्याजासह वसूल करायला तो आला आहे. प्रारब्धाचे भोग आहेत. मनुष्य आज जे कर्म करेल ते संचित कर्म पुढे प्रारब्ध रूपाने आपल्या समोर येईल. यालाच कर्माचे फळ म्हणतात. चांगल्या कर्माचे चांगले फळ आणि वाईट कर्माचे वाईट फळ हे प्रत्येकाला भोगावेच लागते. म्हणूनच कशीही परिस्थिती असली तरीही चांगलेच कर्म करावेत, कारण प्रारब्धाची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते. तर भक्तांनो, आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल. अशाच माहितीसाठी, कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ.